ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बुरखा न घातल्याने पत्नीसह 2 मुलींची हत्या, चेहरा दिसू नये म्हणून 18 वर्ष काढलं नाही आधार कार्ड। उत्तर प्रदेशातील शामली येथे पत्नी आणि 2 मुलींची हत्या करणाऱ्या आरोपी फारुककडून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेलं शस्त्र जप्त केलं। फारुक हा इतका कट्टरपंथी होता की लग्नानंतर 18 वर्ष त्याने पत्नीचं आधार कार्ड काढलं नव्हतं। आधार कार्ड किंवा रेशन कार्ड बनवलं तर पत्नीचा फोटो त्यावर येईल आणि तिचा चेहरा सर्वांना दिसेल अशी त्याला भीती वाटत होती। फारुक व्यवसायाने लग्न कार्यात जेवण बनवण्याचं काम करत होता। शामलीच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार तपासात असं समोर आलं की तो गेल्या 18 वर्षापासून आपल्या पत्नीला नेहमी बुरख्यामध्येच ठेवायचा। पत्नीला माहेरी जायचे असल्यास तो स्वतः कॅब बुक करून द्यायचा। इतकेच नाही तर जेव्हा त्याचे सासरी घरी यायचे तेव्हा तो पत्नीला स्वतःच्या वडिलांनाही भेटू देत नसे। त्यांच्या कुटुंबात पत्नी ताहिरा वय 32, व्यतिरिक्त आफरीन वय 14, आसमीन वय 10, सहरीन वय 7, बिलाल वय 9 आणि अरशद वय 5 अशी 5 मुलं होती। ताहिरा आणि तिच्या 2 मुली गेल्या 6 दिवसांपासून बेपत्ता होत्या। फारुकचे वडील दाऊद यांनी त्यांच्याबद्दल वारंवार विचारणा केली, परंतु फारुक टाळाटाळ करत होता। त्यानं सांगितलं की त्यांना शामलीत भाड्याच्या घरात ठेवलं आहे। वडिलांना संशय आल्याने त्यांनी मंगळवारी संध्याकाळी पोलिसांना माहिती दिली। पोलिसी खाक्या दाखवताच फारुकने गुन्ह्याची कबुली दिली। त्याने सांगितलं की पत्नी अनेकदा त्याच्याशी वाद घालत असे आणि तिला स्वतःच्या पद्धतीने घर चालवायचं होतं। मुख्य म्हणजे 1 महिन्यापूर्वी पत्नी बुरखा न घालता माहेरी गेली होती, ज्यामुळे समाजात आपली बदनामी झाली असा त्याचा समज होता।